जय शिवराय मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जीवधन किल्ल्याबद्दल। जीवधन हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे। भारतातील सर्वात जुना व्यापारी मार्ग असणाऱ्या नाणेघाटाच्या संरक्षणासाठी सातवाहन कालखंडामध्ये या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती। किल्ल्याच्या पायथ्याशी घाटघर नावाचे एक गाव आहे, तिथूनच आपण ट्रेकला सुरुवात केली। भयंकर थंडीमध्ये आम्ही पहाटे 6 वाजता ट्रेकला सुरुवात केली आणि दाट जंगलातील थरारक वाटेने आमचा प्रवास सुरू झाला। घनदाट जंगलातून पुढे जात असताना अनेक ऐतिहासिक पाऊलखुणा आपल्या नजरेस पडत होत्या। या किल्ल्याचा इतिहास म्हणजे प्राचीन काली देश आणि कोकण यांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर सातवाहन कालखंडामध्ये हा किल्ला बांधण्यात आला। व्यापार करता करता आपल्या राज्याचा विस्तार व्हावा यासाठीच सातवाहनांच्या कालखंडामध्ये नाणेघाटाच्या परिसरात शिवनेरी, जीवधन, हडसर, चावण अशा अनेक किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती। नाणेघाटापासून सर्वात जवळचा असणारा किल्ला म्हणजेच जीवधन। जीवधन किल्ल्याचा सर्वात पहिला उल्लेख सापडतो तो बुराणी माशीर म्हणजेच अहमदनगरची निजामशाही या पुस्तकामध्ये। दोन्ही बाजूने भक्कम खडकाच्या मधोमध असलेल्या निमुळत्या वाटेने आपण येऊन पोचतो किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ। अखंड कातलाला फोडून तयार केलेला हा प्रवेशद्वार पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही। मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करतानाच आतमध्ये उजव्या बाजूला पहारेकरांच्या देवल्या पाहायला मिळतात।
थकलेत. आई कोकणातून आले, आई कोकणी आहे. तुझं नाव काय? मोनाली. ताईला खूप आवड आहे ट्रॅकिंगची, फिरण्याची. ताईचं पण चॅनल आहे, ताईला पण सबस्क्राईब करा मित्रांनो. Learn that the entry is from there. किल्ल्यावर सर्वात उंच ठिकाणी जिवाई देवीचे मंदिर आहे. मंदिराची पडझड झालेली असली तरीही मूर्ती मात्र आजही व्यवस्थित पाहायला मिळते. आता आपण पाहणार आहोत वारलिंगी सुळका. दोन पाण्याचे टाके दिसतात, असे खूप पाण्याचे टाके आहेत. आणि समोर एक मंदिर सुद्धा आहे. चला तिकडे जाऊया. जाऊन आता चांगलं आहे का? हो मस्त आहे. वरती मंदिर आहे ते देवी. खाली इकडे आहे जिपलाईन, तिथून जातात. हा तिकडून जाता येतं ना. दोन मंदिर आहेत, एक शंकराचं आहे आणि एक देवीचं मंदिर. मी इकडे आलो नव्हतो ना, आम्ही डायरेक्ट तिकडून गेलो होतो. खाली आहे ना, तिथे जुन्नर दरवाजा आहे. इथे जुन्नर दरवाजा आहे का? तिथून खाली गेलास ना, पाठी दिसते ना. हा हा करणार आहे ना. आता थोडा मी आमचा ग्रुप तिथे आहे, मी एकटाच आलो थोडा बघायला. मस्त आहे खाली जायचं, लाईट मारायचा. हा कुठला आहे रे तू? मी रायगडचा. कुठे? कोठार आहे खाली. हा का? जुन्नर दरवाजा. तुम्ही खालून इकडून आलात का? नाही, आम्ही इकडनंच आलो. आता आम्ही खालून जाऊन बघून आलो. हो का? तिकडे कशी गर्दी आहे ना, तर बोललो थोडं बघून येऊया. तुमचा ग्रुप कोणता? थँक्यू काका. आम्ही पुण्याहून आलो. पुण्यावरून? पुणे आणि हे ओके. कोणता ग्रुप आहे? ओके थँक्यू काका. आपण आता धान्याचं कोठार पाहूया. मित्रांनो, आपण गड चढताना पश्चिमेकडून चढलो तर आपल्याला प्रथमतः कल्याण दरवाजा लागला आणि आता आपण पूर्वेकडे आहोत आणि आपल्याकडे पाहायला मिळते जुन्नर दरवाजा, जो जुन्नरकडे जाण्याचा मार्ग आहे. त्याच कारणाने कदाचित जुन्नर दरवाजा असे नाव दिले असावे. आणि समोरच तुम्ही पाहताय जे डोंगर रांग दिसते आपल्याला. आज तर धुके आहे त्यामुळे जास्त काही दिसत नाही. तर तिकडेच किल्ले शिवनेरी आणि किल्ले हरसरगड हे दोन्ही किल्ले त्याच डोंगराच्या पाठच्या साईडला आहेत. तर आपल्याला जुन्नरला जायचं असेल तर इकडूनच पाय वाटवते. पूर्वीची लोक इकडूनच जायची. मित्रांनो, गड खूप मोठा आहे आणि
पाहण्यासारखं आहे. दगडाला रस्सी बांधले मित्रांनो. 2 दगड. आपला नंबर आहे. मैं बोल रही हूँ ऐसी नींद सह्याद्री में आ सकती है. टेंशन जाता है भाई. हा झोपलाय आणि इकडे त्याला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. एक्टिविटी में कराने वाला हूँ आपको. ये एक्टिविटी है जीवधन वानरलिंगी वैली क्रॉसिंग. ये वैली क्रॉसिंग का डिस्टेंस है 250 फीट और जो रैपलिंग का हाइट है वो है 350 फीट. ठीक है. अब हर एक को हम लोग अल्टरनेट छोड़ने वाले हैं. किसी को भी यहाँ पे रखने वाले नहीं है. जो भी यहाँ पे आए वो सबका होने वाला है. खाली थोड़ा गड़बड़ गोंदल मत करो. आराम से सब लोगों का हो जाएगा. ये पहली बात. अभी मैं रैपलिंग और जिप लाइन का आपको कुछ इंस्ट्रक्शन बताऊंगा, वो ध्यान से सुनिए. वो अगर आप स्ट्रिक्टली फॉलो करते हैं तो आपको रैपलिंग करने में भी, ये जिप लाइन का तो कुछ परेशानी नहीं है, लेकिन रैपलिंग का थोड़ा परेशानी होता है. तो वो जो भी इंस्ट्रक्शंस है वो आप स्ट्रिक्टली फॉलो करेंगे तो आपको कुछ भी परेशान नहीं होगा और आप आसानी से रैपलिंग कर पाएंगे. ठीक है. पहली बात तो हर एक को हार्नेस मिलेगा, हेलमेट मिलेगा, टेप सीलिंग मिलेगा आपको. अगर ये जो भी यहाँ पे इक्विपमेंट है वो सब स्टैंडर्ड क्वालिटी की है, UID सर्टिफाइड है. ये हार्नेस है, इसका वेट लिमिट है 350 किलोग्राम. ठीक है. जो भी कैराबिनर्स है, डिसेंडर है, वो हर एक 35 केन के. केन समझते हैं ना, यानी कि 3.5 टन का उनका कैपेसिटी है. ये जो रोप लगे हुए हैं इनका कैपेसिटी है सिंगल रोप का 27 केन. सिंगल रोप 2700 किलो 27 केन. इसलिए आप पूरा इस पे ट्रस्ट कर सकते हैं. ठीक है. अभी आपका जो भी रैपलिंग करने के टाइम पोजीशन होना चाहिए, आप वहाँ पे रैपल करेंगे, वहाँ पे लोग आपको छोड़ रहे होंगे तो आपका लेफ्ट हैंड आगे होगा. अपने चेस्ट से इतना तो हाथ आगे होना चाहिए. आपके सामने एक डिवाइस होगा, डिसेंडर कैराबिनर, तो उससे रोप पास होता रहेगा. आपका जो राइट हैंड है वो आपके कमर के पीछे होना चाहिए. इतना पीछे रहेगा तो भी ठीक है. और जब भी आप रैपल करते हैं तो आपके पैर में इतना डिस्टेंस होना चाहिए. डिस्टेंस कितना होना चाहिए? अपने शोल्डर के जितने शोल्डर से उतना डिस्टेंस होना चाहिए अपने पैर में. और आपको रैपलिंग करने के टाइम क्या करना है, ये पोजीशन रखना है. ठीक है. ये पोजीशन में आपको पीछे जाना है. ये हाथ अपने ये जो लेफ्ट हैंड है ये आपका सिर्फ बैलेंस के लिए है. ये छोड़ भी देते हैं आप तो भी कुछ होने वाला नहीं है, आप गिरने वाले नहीं है. लेकिन जो राइट हैंड है वो आपका ब्रेकिंग हैंड है. वो अगर आप ऐसा कस के पकड़ते, जब भी आप रैपल करते और ये कस के पकड़ते और ऐसा कमर के पीछे कर देते तो आप लॉक हो जाएंगे. आप जहाँ पर है वहाँ पर रुक जाएंगे. आपको जब भी रुकना है तो आप ऐसे करके रुक सकते हैं. जब भी आपको स्टार्ट करना है आप इसको वापस छोड़ना चालू करेंगे, ऊपर खींचना चालू करेंगे, आपका रैपल हो जाएगा. एक बात हमेशा याद रखना है, अपना जो शेप है वो एल शेप में होना चाहिए. रैपलिंग करने के टाइम एल शेप होना चाहिए. आप अगर
ये नी बेंड करते हैं तो आपका बैलेंस जा सकता है। इसलिए आपका नी जो है वो पूरा स्ट्रेट होना चाहिए और वॉल को आपको फ्लैट फुट लगाना है। ठीक है, आप अगर ऐसा टो लगाते हैं, ये लगाते हैं तो आपका बैलेंस जा सकता है, आप गिर सकते हैं। इसलिए आपका बॉडी वेट पूरा पीछे होना चाहिए, नी सीधा होना चाहिए। ठीक है, सबके समझ में आ गया? और कुछ डाउट? थैंक यू। आम्हाला पण घे ब्लॉग मध्ये. हा हा मला घेणार ना. आम्ही तुम्हाला सेफली सोडतो. थँक्यू थँक्यू. आता इथून खाली उतरायचं ते टेन्शन आहे. आम्ही सोडतो. ठीक आहे, तुला सोडायचं ते आम्हाला माहिती आहे. ओके ओके. एवढी जिम्मेदारी नाही. किती फूट आहे खाली? 350 फुटाची लिंगी ही वानरलिंगी 350 फुटाची. त्याच्या खाली पण दरी. हा, त्याच्या खाली पण वेगळी दरी. खाली पोचलोय. ऑरेंज वाला विले फूल. पावसापासून संरक्षण. चलो बाहर चलो. ही वाट वरून आलो आणि ऍक्च्युली याच्यात वाट परफेक्ट. चलो इकडे वर गेले की कल्याण दरवाजा लागतो. खाली उतर.
8 पॉइंट आ गए, यहीं से गिरेंगे अपन। अब सीढ़ियाँ आएंगी। अब थोड़ी सीढ़ियाँ आएंगी, सीढ़ियाँ तो ऊपर है ना। ऊपर है क्या? एक और है। चलो देखते हैं। अभी स्ट्रेट चढ़ाई रहेगी वो। अरे काय तुम्ही किती कन्फ्यूज। आना है तो आजा। अरे उधर ही रुकना, उधर। हाँ आने गए। हम ऊपर चढ़ रहे हैं वहाँ पे। नीचे जाना ऊपर जाना। हाँ चलो, हाँ ये आ रहा है वहाँ से। हमें ये तो चल। तरी मी बोललोच होतो, असा रस्ताच नव्हता आपल्याला. त्याचे 3 पार्ट झाले, त्याच्या मोबाईलच्या मध्ये 4 होतील. व्हिडिओ स्टॉप करतो बघ. ऊपर नाही मराठीत मराठी येते बस मंडळी हा मंडली काकांची मंडली का आज कितने बजे मंडली अरे हाँ ना वही है, उन्होंने वही बोला. अरे वही है वो. नहीं मैंने काका को पूछा वो घर पे ये वीडियो चलाएगा दोस्तों. अरे ये तो वही बोले. मेरे को मना किया अंकल ने. पूछ काका तुमचा हस्बंड आहे. वर हाँ ना हस्बैंड. अरे तू उनको समझ गया. रेकॉर्ड हो रहा गाइस हो बस हो. घर वाली फॉलो मी गाइस. इधर से नीचे संभाल के आना. कौन बता रहा है? The last person, please take my phone. चला चला
हमें उधर ही था उनको बोला रहेगा रुकना है करके कैसे आ रहे रे ये लोग इतना मस्त खड़े ही है ना मतलब वो बांधे हुए हैं लेकिन फिर हम तो साला अरे तुम लोगों ने किया है ना कैसा लगा हम तो हार्नेस लगा के फर्स्ट क्लास लटकणारा माणूस आहे ना डेफिनेटली वन शुड डू वन्स इन लाइफ टाइम या अमेझिंग मस्त ताई तुला कसं वाटलं खूप मस्त मराठीत बोला ऍक्च्युली जर मी करू शकते तर बाकी सगळे करू शकतात ट्रॅक कम्प्लीट झालाय आणि माझ्यासोबत आहे विघ्नेश दादा विघ्नेश काय सांगशील आजच्या ट्रॅक बद्दल तू खूप छान याचा मी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे आणि खूप छान व्हिडिओ बनवता आणि असेच व्हिडिओ तो पुढे बनवेल आणि त्याला सपोर्ट करत राहा थँक्यू दादा तर मित्रांनो आज तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि नमस्कार मित्रांनो आता आपला ट्रॅक कम्प्लीट झाला आहे आपण आज जीवदान किल्ल्यावरती आलो होतो आणि आपण जीवदान किल्ला संपूर्णपणे पाहिलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर आज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला तर नक्की लाईक करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये